हे साक्ष करायला दुसरं काही द्यावंच लागत नाही. आणि तिथे पुरुषाकडून तयार झालेले नाहीत ना वेद. अपौरुषयम पण प्रमाण वाक्यम वेदा हा. शास्त्र देखील म्हणतात ना, आलोढे शास्त्र आलोढे सर्व शास्त्राने विचार्य पुनः पुनः इदमेकम सुनिष्पन्नम विद्येयो नारायण सदा. काय म्हटलं? न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ही साई शास्त्र आणि सर्वांचा विचार जर केला तर साई शास्त्रांचा विचार अंती चुकाची निर्धार. विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. नाही का? वेदाने पुष्कळ सांगितलं पण अर्थ एवढाच घ्यायचा. वेद अनंत बोलीला अर्थ चुकाचे साजेला. काय सांगितलं? विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. एवढंच काय? अशा प्रकारे 18 पुराणाच्या पोटी नामाविन नाही गोठी. अशा प्रकारे भगवंताने आणि एवढं महत्व अशा प्रकारे त्यांचं वर्णन की म्हणून मला हे प्रिय आहे की वेदाच्या शिवाय, शास्त्र सांगितल्याशिवाय, पुराणाशिवाय बाहेर पुढे जातच नाहीत. काही त्यांना त्याचा लवलेश नाही. म्हणून अशा प्रकारे गुणा म्हणजे सद्गुणी म्हणावे. त्यांच्या ठिकाणीच ते सद्गुण पाहायला मिळतात. इतर दुसऱ्या ठिकाणी शोधून सुद्धा मिळणार नाहीत. असे अशा प्रकारे असल्या कारणानं सांगायचा मतितार्थ असा, हे माम अनन्य अशा प्रकारे अनन्य माणसा भजंती. एका ठिकाणी तर 9व्याच म्हटलं, एका ठिकाणी जे काय ज्यांचं जर सर्व वागणं, सर्व इंद्रियाचे व्यवहार जर पाहिले तर दुसरं अशा प्रकारे काय परमार्थाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. जयाचे वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझे ची रूप, जयाचे मनसंकल्प माझाची वाय, माझी या कीर्ती जयाची रीती नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा, जयाचे ज्ञान विशवणे जाणीव तरी मज एकाचीच जाणे, जया ऐसे लाभे तरी जिने. हे जर भेटत असलं ना तोपर्यंत जगणंच महत्वाचं आहे. एरवी मरण घडत नसेल तर मग मी त्याच्यापेक्षा मिळलं बरं. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे. म्हटलंय ना, तुका म्हणे एका मरणेची सरेन उत्तमची उरे कीर्ती मागे. सांगायचा मतदार असा की अशा प्रकारे सर्व गुण संपन्न आणि अशा प्रकारे पाहता अवगुण मिळेची ना असे आमचे संत असतात, असे महात्मे असतात. म्हणून त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो. सांगायचा मतदार असा, एवढ्यावर थांबत नाहीत. अधिक कोणाला असं वाटत असेल की एवढं भगवंताने ज्यांचं वर्णन करावं असं आहे तरी काय त्यांच्यामध्ये, तर या ठिकाणी त्या श्लोकामध्ये सांगतात की दैवम प्रकृती आश्रिता हा, पण त्या भसा महात्मा हा. पुढं असं सांगतात की माम अवयम ज्ञातवा माम भूतादिम ज्ञातवा. ही 2 लक्षणं फार सुंदर सांगितली आहेत भगवंताने. माम भूतादिम ज्ञातवा म्हणजे अरे सर्व जगत त्याच्यापासून, जयापासून सकळ मही मंडळ हे झाले. ज्याने सर्व निर्माण केलं. त्या गवळणींनी एकमेकाशी संवाद करताना असं बोलत असेल तर काही सांगितलं नाही. ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी, करोनी विस्मय आपुल्या अंतरी, विश्व लागवी या हाती चराचरी, नेनो महिमायाची मनोव्यभिचारी ओ. ऐशा गवळणीच्या मागा लोक काहीतरी आपलं गवळणीचं रूपक वेगळं करतात आणि सांगतात. हा योग्य नाही खरोखर. अशा प्रकारे वास्तविक पाहता त्या कबीर महाराजांच्याकडं कबीर संत म्हणून गोळा झाले लोक, त्यांचे शिष्यमंडळ. कबीर महाराजांनी सांगितलं, अरे तुम्ही सारखं कबीर काय करता? तुम्हाला माझ्याविषयी एवढी आत्मीयता वाटते? काय क्षुल्लक काय म्हटले? अरे कबीर क्या कहे जाव जमुने के तीर, एक गोपी के प्रेम में भवे कोट कबीर. एका गोपीच्या प्रेमामध्ये अशा आमच्या कोट्यावधी कबीर कुठं वाहत जातील तर पत्ता लागत नाही. म्हणून सा तस्मिन परम प्रेम रूपा. अशा प्रकारे यथा व्रज गोपिका नाम, भक्ती करावी तर गोपिकांनीच करावी. म्हणून अशा प्रकारे त्या एकमेकाला सांगत असतात. आणि मी एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्यांनी निर्माण केलं. मला काय सांगायचं होतं, आदिम ज्ञातवा
हे संतांनी ओळखलं, महात्मांनी ओळखलं म्हणून